हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. या ठिकाणी आता सकाळचे 8:30 ते 9 वाजलेले आहेत आणि सकाळी सकाळी सगळी कामं झाली ना तर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं अगदी. तर इकडे आता भांडी वगैरे आवरून घेतलेली आहेत आणि किचन ओटा थोडासा स्वच्छ करून घेते. त्यानंतर रात्री जे फ्रूट्स आणले होते यांनी तर ते धुवायचे राहिले होते माझे आणि ते पण आता धुवून घेते म्हटलं. म्हणजे मग कसं मुलांना लगेच खाता येतात, मग ते प्रत्येक वेळेस धुवायची गरज नसते, कारण मग त्यांना कंटाळा येतो आणि ते तसेच खायला बघतात. तर या ठिकाणी आता सगळे फ्रूट्स असे मी धुवून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची आपण तयारी करणार आहोत. इकडे आता म्हटलं राईस करूया, म्हटलं मस्त असा जिरा राईस. त्यामध्ये मी दालचिनी घातली, नंतर चक्रीफूल घातलं आहे, तमालपत्र, जिरे आणि मीठ. तर मस्त होतं आणि थोडंसं तेल घालायचं आपल्याला आणि त्यानंतर मस्त असा मोकळा मोकळा राईस आपला तयार होऊन जातो. तांदूळ धुवून टाकला की खूप छान असा हॉटेलसारखा राईस आपला तयार होतो. तर या ठिकाणी आता एका बाजूला कुकर लावून देते. त्यानंतर कणिक करायला घेतलं एका बाजूला. म्हणजे कसं पटापट सकाळी कामं झाले ना उन्हाच्या आत तर छान वाटतं, नाही तर दुपारून खूप असा गॅसजवळ जायलाही कंटाळा येतो. त्यानंतर राज ट्युशनवरून आलेला होता आणि त्याला पराठा खायचा होता, तर तो म्हणे काहीतरी करून द्या आधी मला, कारण मला भूक लागली आता आणि स्वयंपाक झाल्यावर नंतर जेवण, पण आधी मला पराठा करून दे. म्हटलं ठीक आहे. मग त्याला गार्लिक पराठा करून दिला. जिरे घेतलं, त्यानंतर लसूण घेतलं, थोडंसं कुटून घेतलं त्याला. त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, परत धणेपूड घातली आणि वरून थोडीशी शेजवान चटणी पण घातली. मस्त कालून घेतलं. पोळीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. त्यावर सगळ्या बाजूने व्यवस्थित ते मिश्रण आपल्याला पसरून द्यायचं आहे आणि त्यानंतर गोल सुरळी करून मस्त लाटून घ्यायची पोळी आपल्याला आणि पराठा आपला रेडी होऊन जातो. दोघं बाजूने मस्त तेल किंवा साजूक तूप लावून आपण शेकून घ्यायचं आहे आणि खूपच आवडतो मुलांना आणि खूप छान लागतो. टेस्ट पण खूप मस्त लागते अगदी. आणि जर घाई असेल किंवा लहान लेकरं असतील तर त्यांच्यासाठी असं पटकन करून द्यायचं. पण राजलाही खूप आवडतो हा पराठा, तर तो म्हणे मला काहीतरी पराठा वगैरे करून द्या आणि मस्त असा गार्लिक पराठा आज राजसाठी केलेला होता. त्यानंतर बाकीचा स्वयंपाकही माझा चाललेला होता आणि राजला थोडंसं शाळेचं लिहायचं होतं, त्यामुळे बाकीचं मी दाखवू शकले नाही तुम्हाला. तर या ठिकाणी आता पराठा आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर भाजी केली आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेले आहे मटणाची भाजी, अगदी डिटेल व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकतात. त्यानंतर आपली मटण मस्त थाळी रेडी झालेली आहे आज संडे स्पेशल. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर त्यानंतर मग दुपारून गेलो बाहेर, म्हणजे संध्याकाळीच गेलो होतो, 4-4:30ला बाहेर गेलो होतो. थोडंसं काम होतं म्हणून यांचं. त्यानंतर काम आटोपलं आणि एका ठिकाणी थांबलो. त्या ठिकाणी आईस्क्रीम वगैरे खाल्ली. त्यानंतर परत मग आम्हाला बाहेर जायचं होतं किराणा वगैरे घ्यायला. तर इकडे नवीनच डी-मार्ट ओपन झालं आहे, तर त्या ठिकाणी गेलो मग आम्ही. तर मिस्टर बोलले की चला बघूया, तरी पहिल्यांदाच जात होतो आम्ही तिकडे. तर नंतर मध्ये गेल्यानंतर असं थोडंसं सफोकेशन व्हायला लागतं. ते तर प्रत्येक ठिकाणी होतं, कारण तिकडे विंडो वगैरे डोअर असे जास्त काही नसतात, त्यामुळे वेगळंच स्मेल पण त्या ठिकाणी येत असतो. तर वस्तू पण खूप छान होत्या आणि रिजनेबल रेट असतात. खूप साऱ्या वस्तू आपल्याला परवडतात त्या ठिकाणी आणि एकाच ठिकाणी सगळं मिळतं ना, त्यामुळे बरं पडतं किराणा वगैरे घ्यायला. तर या ठिकाणी सगळं दीदीच्या आवडीचं घेतलं जात होतं, आमच्या लाडूबाईच्या आवडीचं, कारण ती आता येणार आहे उद्या. तर तिला घ्यायला जाणार आहे मी उद्या धुळ्याला आणि तिचं डिप्लोमा आता क्लिअर झालेला आहे, तर तिला आता इकडे घेऊन येणार आहे आमच्याकडे. तर त्यासाठी सगळं लाडूबाईच्या आवडीचं सामान घेतला जात होता. तर कसं आहे, खूप दिवसांनी म्हणजे महिन्याभराचा किराणा वगैरे तिथून छान परवडतो आपल्याला आणायला. तर या ठिकाणी आमची चाललेली होती अशी शॉपिंग. आणि राज बघा, राज काही शांत बसत नाही, त्याचे चाळे चाललेलेच असतात. तर आलो फ्रेंड्स घरी आता. तर डीमार्टमध्ये गेलो, तो नवीनच आता इकडे ओपन झालेला आहे ते, तर म्हटलं चला तिकडे ट्राय करूया. पण नेहमीसारखंच बाकीच्या वस्तू तिकडे स्वस्त असतात, म्हणजे डाळी वगैरे आपला किराणा जो असतो तो छान आपल्याला असा परवडत असतो. परत इतर वस्तू पण खूप असतात, पण तिकडे प्रॉब्लेम असा होतो ना की सफोकेशन व्हायला लागतं आणि ते मुद्दामच असतं वाटतं की डोअर वगैरे विंडो नसतात, म्हणजे मुद्दामच असतं ते केलेलं असं वाटतं कधीतरी. पण एकदाचं निघालो बाहेर आणि चांगला महिन्याभराचा किराणा घेतला मस्त आणि छान शॉपिंग केली. आता घरी आलो आहे, काहीतरी स्वयंपाक करूया आता. आजचा व्लॉग कसा वाटला भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.